आणि हा हिरव्यागार रस्त्यातून आमचा प्रवास आता सुरू झालेला आहे पुन्हा टुवर्ड्स देवबाग बीच. कारण तिथून अगदी 6.7 किलोमीटर दाखवत होतं, 19 मिनिट्स. तर म्हटलं की 11:30 झालेत आणि आता तर आम्ही असं मस्त हिरव्यागार गडद छायेतून आणि अशी मस्त लाल मातीची घरं बघत जातोय. ऑलमोस्ट आता म्हणजे 2 किलोमीटर पार केलेलं आहे, 5 किलोमीटर बाकी आहे. अचानकच प्लॅन झाला की चलो आलोय तर देवबाग पण बघून घेऊया. आणि हे आहे साई मंदिर तारकर्ली. इकडे तुम्ही जवळपास राहत असाल तर नक्कीच सांगा. पण आपल्याला इथून राईट घ्यायचं आहे की लेफ्ट? म्हणजे माझा दुसऱ्या हातात आहे पण मी ठेवला आहे बॅगेमध्ये. येस, आपण चाललोय बरोबर आहे. तसं तर आहे बरोबर. 13 मिनिटावरती दाखवतंय आता. 4.5 किलोमीटर. हा तारकर्लीचा पुढचा पॉइंट आहे आय थिंक. हां, सुनामी आयलँडचा पॉइंट आहे ना. तू इथे काय आलाय? हां, ओके ओके. म्हणजे हा एक पॉइंट आहे सुनामी आयलँडचा, जिकडे आम्ही काही गेलो नाही आहे. आणि ओके, हाच आहे तो पॉइंट सुनामी आयलँडचा, जो आम्हाला इकडे आता बघायला मिळाला. जेटस्की मला पण तसंच वाटलं आधी, पण मस्त कोकिळेचा आवाज वगैरे येतोय आणि आम्ही चाललोय आमची कोस्टल राईड. एन्जॉय करतोय का तू? मी एन्जॉयच करतो. मला असं वाटतं सुनामी आयलँड म्हणजे, मला सॉरी पण मला सिरियसली माहिती नाही. तुला माहिती आहे का आयलँड तयार झालेला? येस, मी तेच बोलणार होती मी. ते फक्त खेचतंय त्याला. चला आता अजून 4 किलोमीटरचं 4 किलोमीटरच काय. हो तर नाही, हे खोल नदी म्हणजे खोल पाणी दिसतंय, ते डीप वॉटर आहे एकदम. येस, आपण आहोत तसे बरोबर. इथे बघ, हे चैतन्य रिसॉर्ट आहे का? चैतन्य न्याहारी. येस, इथे कोण जेवलं होतं? बरेच युट्यूबर जेवले होते इथे. आम्ही आहोत आता बरोबर. एक आली का बाईक खालीच काढावी लागते. अडकून जात. पूजा आहे आय थिंक इकडे कुठेतरी. हो, तरी गाव आहे हे देवबाग ना. कोकणात गल. हो, कोकणात हां. आता हे म्हणते युट्यूबर कोण आले? आम्ही गरीब कच्चा लिंबू आहे. कच्चा लिंबू आतमध्ये आता दिसत नाही गाडी. अरे तू हॉर्न दे. आणि हॉर्न द्यायला मग त्याला दिसत नाही. आम्ही येतोय. आणि बरेचसे इथे स्कुबा डायव्हिंग आणि बोटिंगचे हेच आहेत, काय म्हणतात, सेंटर्स आहेत. सगळे इन्व्हेस्टमेंट करायचं. 3,500 किलोमीटरवरती येऊन पोचलेला आहे आमचा प्रवास. तुला कळलं आपण आणि आमच्या सासूबाईच्या गावी आलोय देवबागला. आणि खूप नॅरो रोड आहेत, एकदम छोटे रोड आहेत. थोडंसं कंजेस्टेड आहे पण आहेत, म्हणजे भरपूर सारे कंजेस्टेड. ह्याला वर्णन म्हणजे काय करतात? जागा छोटी आहे ना, कंजेस्टेडच बोलला. समुद्राच्या रस्त्यात आहे, म्हणजे वाळूच्या रस्त्यावरूनच
तो रस्ता आहे त्याच्यामुळे अतिशय नॅरो आहे. दाखवा तुमची पण बडबड कमी करा. प्रवासाच्या मानाने आम्ही बीच बघायला आलो तर आता ॲक्च्युली आम्हाला एक्झॅक्टली माहिती नाही आहे, पण असा हा छोटासाच किनारा दिसतो. आपण ॲक्च्युली संगमला आलो आहे, संगम चौपाटीला आलो आहे आम्ही. बोटिंग आहे. दिसतंय का तुम्हाला? थांबवत होते आम्हाला, पण आम्ही काही गेलो नाही. ॲक्च्युली आपण संगम चौपाटीला आलो आणि तिथे मगाशी होता ना तो फुल बीच होता, जिथे आपल्याला फर्स्ट टाइम थांबवलं बघ. हा पण ठीक आहे, हे आपण बघितलं ना पूर्ण आजपर्यंत, म्हणजे एंड पर्यंत आला मी. बघायचं देवबाग म्हणजे अख्खा देवबाग बघून झालेला आहे. आता आमचं पुन्हा आम्हाला STचं तिकीट काढून यायला नको देवबाग. तिकडे कुठे गाव आहे? ते गाव कुठले नाही माहिती, कोणाला माहिती असेल तर सांगा. सांगा की ते कोणतं गाव आहे. आमचं आहे ना रत्नागिरी, एक साईडला सिंधुदुर्ग, तसंच काहीच असेल. आणि ऊन गोव्याचे लोक भरपूर आले गोव्यामध्ये, कारण त्यांना जवळ आहे ना. आय लव्ह गोवाचं टी-शर्ट घातलं. आय लव्ह गोवा कसं, आय लव्ह देवबाग असलं पाहिजे ना. जर देवबाग चलेगा, गोवा काय गोवा. चला जरा इथे आलोय तर पाय बुडवतो. पण झालं पाहिजे ना. हा चल बस. नाही आणि आता फायनली आम्ही ते काका मला बोलते हाच बीच होता आणि तो वाहून गेला बोलला. म्हणजे बीचच बोलले ना, वाहून गेला बोलले. वाहून गेला बघा, हाऊर आलेला हाऊर. चला आता निघूया, खूप गरम व्हायला लागला आता. बघा वाजले किती 12. हिच्या मामाला शोधायचं सालगावकरांना. सांगितलं त्यांनी महापुरुषाच्या मंदिराच्या इथे. तुला कोण ओळखणार नव्हतं? तुला कोण ओळखणार नाही? शोभाची पोरगी कोण ही? काय मम्मीचं नाव काय? जयाप्रदा. जयाप्रदा. आणि हा स्पॉट तुम्ही बऱ्याच वेळा बघितलेला असेल. मला वाटतं इथेच राहते ती कोकण हार्टेड गर्ल. येस, आम्ही कसं आम्हाला ओळखणार नाही, पण असं वाटतं इथे, कारण इथेच. हो. अरे पाण्याची बाटली पडलेली आहे आमची. पाणी इज इम्पॉर्टंट. बीच रिसॉर्ट बघितलं. हो, आता हे मी सारखं व्हिडिओत नाही दाखवू शकत. ते म्हणतील की आमची काय शूटिंग करतात. बरोबर ना? आम्ही तुमची शूटिंग नाही केली. पण येतात इकडे. जाऊन एकदा विचार करू रूम्स आहेत. जा विचार ना, आणि असतील तर राहून ये रात्री. मी चालली. चलो. ती कशा मामाच्या घरी आलो आम्ही. कुठे गेली, राहिली कुठे? अरे थांबा, येतात. देवबागला यायचं काहीतरी बोलतात ना, फ्रुटफुल गोष्ट झाली. ते कुठे राहिली? बोलत बसली वाटतं. काहीतरी त्यांनी घर दाखवलं मागे, ते घर बांधतात. एक मिनिट, हरवली वाटतं. A few moments later. आणि आम्ही आता मागवली आहे सुरमई थाळी. ही बघा किती मोठी आहे. कोळंबी. आतकर जरा, आतकर. हिला भूक लागली मरणाची. नाही, भूक लागली का टेस्ट कर. मरणाची, तोंडाचे पाणी सुटलं. थाळी यार, ही बघ, हिची साईज बघ, माझ्या हातच्या साईजच आहे ना. जवळ आहे, सार आहे, भाकरी आहे. का दाखव, टेस्ट कर. पाडला चांगला आहे. चला आता मी सुरुवात करतो. एक प्लेट मागली पण तरी मी टेस्ट करतो, कारण त्याचा आवडटपणा रुखान. पण मी जरा सारवाय डुबून खातो जरा, हे नंतर करतो. अरे मी मेन त्या शॉर्टसाठी थांबली आहे. आणि सॉरी, थँक्यू. मी ह्याला असं नॉर्मल खातो. खायला गरम आहे रे. गरमच आहे. गरम आहे.
जरा हळू हा. जा भाजणार मला थोडंसं मला वाटतं. फूक मारून खा. आई ग फूक मारू फूक. काय बोलणार आहे काय? तर चला आता आम्ही जेवतो. मस्त क्रिस्पी क्रिस्पी. चल